क्राईम कॅपिटल पोलीस ठाण्याच्या नाकावर टिसून अवैध धंद्यांची बहार, ठाणेदारांचेच आशीर्वाद। नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। कान्होली बारा डोंगरगावसह हिंगण्यातून अवैध धंदे, अंमली पदार्थाची तस्करी जोरात। एकीकडे नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी झिरो टॉलरन्स आणि कठोर धोरण अवलंबले आहे। मात्र दुसरीकडे उपराजधानी लगतच्या हिंगणा पोलीस स्टेशनच्या शहरात मात्र याला हरताळ फासला जात आहे। हिंगणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या वरदहस्तामुळेच येथील अवैध धंदे बहरल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे। कान्होली बारा डोंगरगावमध्ये गुन्हेगारीला रान मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे। कान्होली बारा परिसरात सट्टा, जुगार, मोहफुलाची कच्ची हातभट्टी आणि अवैध दारूचा व्यवसाय सर्रास सुरू आहे। दुसरीकडे डोंगरगाव येथील एका पानटपरीच्या आटून सट्टा, जुगार, दारू आणि अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बिनधास्तपणे होत आहे। स्थानिक गुन्हेगारांना पोलिसांचे अभय असल्यामुळेच हे अवैध धंदे अड्डे दिवस रात्र सुरू आहे। पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर तस्करी। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिंगणा पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर गांजा आणि अवैध दारूची तस्करी होत आहे। पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ हे अवैध धंदे सुरू असताना हिंगणा पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। कारवाई तर दूरच, पण आधी धंद्यांशी पोलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिक करत आहे। सीपींच्या वचकालाही जुमानत नाही अधिकारी। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात। त्यांनी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे। असे असतानाही हिंगणा पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशांनाही जुमानत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे। वरिष्ठांचा धाक आणि वचका हिंगणा पोलिसांवर कोणताही परिणाम झालेला नाही। वरिष्ठ पोलीस अधिकारी आता हिंगणा शहर पोलिसांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। हिंगणा शहर पोलीस निरीक्षक यांना अवैध धंद्यांबाबतची प्रतिक्रिया मागितली असता ते उडवाउडवीची उत्तर देत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।